बघा, 20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात, तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी एकूण किती स्त्रिया लागतील असा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात. मला असं वाटते असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत. या काळजीपोटी हे प्रश्न मी सार्वजनिक करत असतो. लक्ष द्या, याच्यामध्ये या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र आहे. लेकरांनो, प्रश्न आहे काळ, काम, वेग या घटकावर आधारित. सोडवण्यासाठीच सूत्र M1 गुणिला D1 भागीला W1 बराबर M2 गुणिला D2 भागीला W2. ह्या दोन राशी लक्ष द्या. याची मांडणी लक्षात घ्या. 20 स्त्रिया म्हणजे हे M1 गुणिला 27 दिवस हे सूत्रातील D1, छेदस्थानी हे 150 चादरी म्हणजे काय W1, त्यांचं वर्क, कामाचं आउटपुट. लक्ष द्या. आता दुसऱ्या राशीतील माहिती, 300 चादरीवर छेदस्थानी 300, 24 दिवसात दुसऱ्या राशीतील D 24, विणकाम करण्यासाठी एकूण किती स्त्रिया लागतील. उदाहरणार्थ X एवढ्या स्त्रिया लागतील असं गृहीत धरू. या दोन राशींचा त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार कसा हो सर? या 300चा गुणाकार या पदांसोबत, जसं की 20 गुणिला 27 छेदस्थानी हे दोन पद परस्परांना भागीला आहेत, म्हणून आता X गुणिला 24चा गुणाकार या 150 सोबत. बघा, भाग द्या. हा भाग गेला 2 न. आता इथं 2 गुणिला 12 24. लक्ष द्या. आता लक्ष द्या. 3 गुणिला 4 12, 3 गुणिला 9 27 आणि 4 गुणिला 5 20. उरलं काय हो? 5 गुणिला 9 म्हणजे 5 गुणिला 9 बराबर 45. हे उत्तर आलं स्त्रिया. लक्ष द्या. अर्थात 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी एकूण किती स्त्रिया लागतील? 45 स्त्रिया. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.